कोल्हापूरच्या डोंगरांमध्ये लपलेले एक गाव आणि तिथे लग्न होऊन आलेली राधा, एक साधी निरागस मुलगी. सकाळी सासरचं काम, रात्री नवऱ्याची वाट, पण काही दिवसातच तिला जाणवायला लागलं नवऱ्याचं वागणं बदललंय. संदीप, भरत, समीर हे तिघं आठवड्याला घरी यायचे आणि राधा नजरेतून मोजली जायची. एक रात्री नवऱ्याने सांगितलं, त्यांच्यासोबत वेळ घालव, नाहीतर मी तुला संपवीन. रोजचा एक नवा नरक आणि 2 वर्षाचा मानसिक बलात्कार. एक दिवस ती थेट पोलीस स्टेशनात गेली आणि सांगितलं, माझ्या नवऱ्याने मला विकलंय. विशाल आणि त्याच्या मित्रांना 20 वर्षाची शिक्षा झाली. राधा आज सखी संवाद या NGO मध्ये काम करते. ती सांगते, गप्प बसू नका, आवाज द्या. आज ती अंधारात अडकलेल्यांना उजेड दाखवते. हे फक्त राधाचं नव्हे, हजारो महिलांचं सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं, दोष कुणाचा? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सत्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.